Hello everyone. So today's in this session we are going to cover levers and its types. So we have started already simple machines, and there we introduce the different types of the simple machines. From this today we are going to start about the levers and its types. So leverला मराठीमध्ये आपण तरफ असं म्हणलेलं आहे. आता एक what is the lever? So a lever is a rigid board which rotates about a fixed point called the fulcrum. म्हणजे हा एक दांडा आहे जो एका पॉइंट वरती फिरत असतो, त्याला आपण फल्क्रम म्हणजे टेकू असं म्हणतो. आता पहा, तुम्हाला एक डायग्राम दिसत आहे. ब्लॅक कलरचे एक रॉड आहे आणि त्याला एक सपोर्ट लावलेला ज्याला की आपण फल्क्रम म्हणतो. तर एक दांडा आहे त्यालाच आपण लिव्हर असं म्हणतो किंवा तरफ असं म्हणतो. आता पुढे पाहूया त्याच्याशी रिलेटेड काही टर्म्स. एक डायग्राम दिसत आहे तुम्हाला. येलो कलर मध्ये तुम्हाला लिव्हर दिसेल, तसंच ऑरेंज कलर मध्ये फल्क्रम आहे. पॉइंट ए आहे तिथं लोड आहे, पॉइंट बी तिथे एफर्ट आहे, आणि जे एफ आहे ते फल्क्रमच आहे. आता तुम्हाला फर्स्ट टर्म दिसत असेल लोड आर्म. व्हॉट इज द लोड आर्म? बघा, द डिस्टन्स ऑफ द लोड फ्रॉम द फल्क्रम इज कॉल्ड द लोड आर्म. म्हणजे लोड पासनं ते म्हणजे भारापासून ते टेकूपर्यंत जे अंतर आहे त्यालाच आपण लोड आर्म असं म्हणलेलं आहे. आता जी डायग्राम आहे त्या डायग्राम मध्ये ए टू एफ हे डिस्टन्स असेल लोड आर्म. पुढची टर्म आहे एफर्ट आर्म. द डिस्टन्स ऑफ द एफर्ट फ्रॉम द फल्क्रम इज कॉल्ड द एफर्ट आर्म. म्हणजेच एफर्ट आणि फल्क्रम यांच्यामधलं जे डिस्टन्स असेल त्यालाच आपण एफर्ट आर्म असं म्हणतो. म्हणजे एफ टू बी जे डिस्टन्स आहे ते एफर्ट आर्म असेल. नेक्स्ट इज द प्रिन्सिपल ऑफ लिव्हर. म्हणजे लिव्हर या कुठल्या प्रिन्सिपल वरती वर्क होतात त्या पाहूयात. सो ऑल द लिव्हर्स आर फंक्शनिंग इन द फॉलोइंग प्रिन्सिपल. लोड इंटू लोड आर्म इज इक्वल टू एफर्ट इंटू एफर्ट आर्म. हे काय आहे? आउटपुट वर्क इज इक्वल टू इनपुट वर्क असणार आहे. म्हणजे लोड इंटू लोड आर्म हे आउटपुट वर्क आहे आणि एफर्ट इंटू एफर्ट आर्म हे इनपुट वर्क आहे. म्हणजे कुठलीही मशीन घेतली तर ती कुठल्या प्रिन्सिपल म्हणजे आयडियल मशीन असेल जिथे फ्रिक्शन नाहीये तर त्या केसमध्ये आउटपुट इज इक्वल टू इनपुट असं आहे. तर त्याच प्रिन्सिपल वरती लिव्हर सुद्धा वर्क होतात. म्हणून दिलेलं आहे लोड इंटू लोड आर्म इज इक्वल टू एफर्ट इंटू एफर्ट आर्म. सो दिस इज द प्रिन्सिपल ऑफ वर्किंग ऑफ लिव्हर. पुढे असेल क्लासिफिकेशन ऑफ लिव्हर्स. म्हणजे लिव्हर्सचे कुठले टाइप्स आहेत. सो फर्स्ट वन इज द स्ट्रेट लिव्हर. म्हणजे एखादा सरळ दांडा तुम्हाला दिसत आहे तर त्याला आपण स्ट्रेट लिव्हर असं म्हणतो. जशी डायग्राम मध्ये दिसत आहे तुम्हाला एक सरळ दांडा आहे, त्याच्यावरती लोड एफर्ट आणि तुम्हाला फल्क्रम दिसत असेल, तसंच लोड आर्म आणि एफर्ट आर्म या पण तुम्हाला दिसत आहेत. म्हणजे त्या दांड्यालाच आपण स्ट्रेट लिव्हर असं म्हणलेलं आहे. पुढे बघा कर्ड आर्म. फिगर मध्ये तुम्हाला दिसेल की थोडीशी वक्र आहे, जो काही तरफ आहे तो थोडासा वक्र आहे, त्यामुळे त्याला आपण कर्ड लिव्हर असं म्हणलेलं आहे. आता पुढे ह्या स्ट्रेट लिव्हरचे अजून टाइप्स आहेत ते आपल्याला पाहिजेत. तर बघूयात स्ट्रेट लिव्हरचे टाइप्स. सो टाइप्स ऑफ स्ट्रेट लिव्हर. फर्स्ट देर आर 3 टाइप्स ऑफ स्ट्रेट लिव्हर. सो फर्स्ट इज द फर्स्ट ऑर्डर और फर्स्ट क्लास लिव्हर. म्हणजे त्यालाच दोन नाव आहेत, फर्स्ट ऑर्डर लिव्हर किंवा फर्स्ट क्लास लिव्हर. सेकंड इज द सेकंड ऑर्डर लिव्हर और सेकंड क्लास लिव्हर. थर्ड इज द थर्ड ऑर्डर लिव्हर और थर्ड क्लास लिव्हर. सो दीज आर द 3 टाइप्स ऑफ स्ट्रेट लिव्हर. त्यांना डिफरन्शिएट कसं करणार की कुठली फर्स्ट ऑर्डर आहे, कुठली सेकंड ऑर्डर आहे आणि कुठली थर्ड ऑर्डर आहे. आता तेही आपण पाहूयात. सो फर्स्ट ऑर्डर लिव्हर. इथे पहा तुम्हाला एक डायग्राम दिसत आहे, फर्स्ट डायग्राम ब्लॅक कलर मध्ये. इथे काय आहे की लोड आणि एफर्ट हे एंडला ऍक्ट होत आहेत आणि त्या दोन्हीच्या मध्ये काय आहे फल्क्रम आहे. म्हणजे जेव्हा कधी फल्क्रम हा मध्ये असेल लोड आणि एफर्टच्या त्यावेळेला आपण त्याला म्हणणार फर्स्ट ऑर्डर लिव्हर. मीन्स whenever fulcrum is in between the load and effort then we called it as a first order lever. आता फर्स्ट ऑर्डर लिव्हर मध्ये मेकॅनिकल ॲडव्हान्टेज हा लेस दॅन 1 असू शकतो, इज इक्वल टू 1 असू शकतो किंवा ग्रेटर दॅन 1 ही असू शकतो. तो डिपेंड कशावरती आहे की लोड टू फल्क्रमचं डिस्टन्स काय आणि फल्क्रम टू एफर्टचं डिस्टन्स काय आहे याच्यावरती तो डिपेंड असणार आहे. तर पुढे बघा इथे लोड आर्म आणि एफर्ट आर्म काय दाखवलेले. तर सेकंड डायग्राम मध्ये दिसेल तुम्हाला P म्हणजे
एफर्ट आहे, W म्हणजे लोड आहे. आता A पॉइंट वरती एफर्ट आहे, B पॉइंट वरती फलक्रम आहे, C पॉइंट वरती लोड आहे. सो A टू B डिस्टन्स जे असेल ते एफर्ट आर्म आहे, B टू C डिस्टन्स जे असेल तर ते लोड आर्म आहे. तर हे झालं फर्स्ट ऑर्डर लिव्हर विषयी. याचे ऍप्लिकेशन्स ऑफ फर्स्ट ऑर्डर लिव्हर. सो फर्स्ट ऍप्लिकेशन बघा तुम्हाला दिसेल सीझर, त्याला आपण कात्री असं म्हणतो. सो हिअर वी अप्लाय द लोड. तर त्या पॉइंटला आपण लोड अप्लाय करतो त्यामुळे त्याला आपण एफर्ट असं म्हणतो. दुसरीकडे तुम्हाला दिसत असेल फिक्स पॉइंट आहे, त्याला आपण फलक्रम असं म्हणलेलं आहे. आणि सेकंड एंडला जिथे लोड प्रोड्यूस होतो, हिअर द अप्लाइड फोर्स इज ऍक्टिंग ऑन द सीझर, आणि त्यामुळे काय होतो की पेपर हा कट केला जातो. तर तिथं जे आउटपुट आहे त्याला आपण लोड असं म्हणतो. तर इथे बघा एफर्ट, फलक्रम आणि लोड. आता फलक्रम काय आहे की फलक्रम इज बिटवीन द लोड अँड द एफर्ट. म्हणजे जेव्हा कधी फलक्रम ही मिडलला असणार आहे किंवा दोन्हीच्या मध्ये असणार आहे एफर्ट आणि लोडच्या, तर ते काय असेल फर्स्ट ऑर्डर लिव्हरचं एक्झाम्पल असणार आहे. आता पुढे अजून सेकंड एक्झाम्पल प्लायर्स, त्याला आपण पकड असंही म्हणतो. बघा इथे लोड अप्लाय झालेला आहे. दिस इज द पॉइंट वेअर वी अप्लायड द लोड, वी कॉल्ड इट ॲज द एफर्ट. नाव सेकंड वन इज द फलक्रम अँड थर्ड वन वेअर द लोड इज प्रोड्यूस, म्हणजे जिथं आपण वर्क केलेलं आहे किंवा जिथं काहीतरी कट केलेला आहे तो असेल लोड. आता इथे पण काय आहे की फलक्रम इज इन द सेंटर, तर फलक्रम हा दोन्हीच्या मध्ये लोड आणि एफर्टचा, त्यामुळे हे सुद्धा फर्स्ट ऑर्डर लिव्हरचे एक्झाम्पल असेल. पुढे असेल सिसॉ. बघा तुम्हाला दिसत आहे सिसॉवरती दोन मुले बसलेले आहेत. एका साईडनं तो सिसॉ खाली गेलेला आहे म्हणजे तिथं लोड लावला गेलेला आहे, तर एफर्ट असेल. मिडलला फलक्रम आहे आणि दुसरीकडे लोड प्रोड्यूस झालाय म्हणजे तो मुलगा वरती गेलेला आहे, तर तिथे लोड प्रोड्यूस झालेला आहे, तर त्याला आपण लोड असं म्हणणार. थर्ड पॉइंट इथं सुद्धा फलक्रम हा मिडल मध्ये आहे म्हणजेच एफर्ट आणि लोडच्या तो मध्ये आहे, त्यामुळे हे सुद्धा कशाचं एक्झाम्पल फर्स्ट ऑर्डर. आता पुढे बघा हॅमर, हतोडी, हे कसं फर्स्ट ऑर्डरचं एक्झाम्पल होईल. बघा एका पॉइंटला आपण काय केलेलं लोड अप्लाय केलेला आहे तर त्याला आपण एफर्ट असं म्हणलेलं आहे. दुसऱ्या पॉइंटला तो प्रोड्यूस झालेला आहे त्याला आपण लोड असं म्हणतो, आणि जिथं त्याला सपोर्ट दिलेला आहे मिडल मध्ये तर तो झाला फलक्रम. तर बघा म्हणजे इथे सुद्धा फलक्रम हा लोड आणि एफर्टच्या मध्ये आहे, त्यामुळे हे सुद्धा फर्स्ट ऑर्डर लिव्हरचं एक्झाम्पल असेल. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ फर्स्ट ऑर्डर लिव्हर. आता पुढे बघूयात सेकंड ऑर्डर लिव्हर. सो व्हेनेवर लोड इज इन बिटवीन द फलक्रम अँड एफर्ट, दिस इज कॉल्ड द सेकंड ऑर्डर लिव्हर. म्हणजे जेव्हा कधी लोड हा फलक्रम आणि एफर्टच्या मध्ये असेल तर त्यावेळेला आपण त्याला सेकंड ऑर्डर लिव्हर असं म्हणणार आहे. आता सेकंड ऑर्डर लिव्हर मध्ये मेकॅनिकल ॲडव्हान्टेज हा नेहमी ग्रेटर दॅन 1 असतो. इथेही पाहता एफर्ट आर्म आणि लोड आर्म काय असेल. ए पॉइंटला एफर्ट आहे, बी ला लोड आहे आणि सी ला फलक्रम आहे. आता लोड हा मिडलला आहे म्हणजे दोन्हीच्या मध्ये एफर्ट आणि फलक्रमच्या, तर ए टू सी डिस्टन्स हे एफर्ट आर्म असेल, बी टू सी डिस्टन्स हे लोड आर्म असेल. तर हे झालं सेकंड ऑर्डर लिव्हर विषयी. याचे ऍप्लिकेशन्स बघा. व्हील बॅरो, इथे काय केलेलं एका व्यक्तीने एका साईडला म्हणजे दांड्याला पकडलेलं आहे, मध्ये जे तुम्हाला दिसेल तर तो काहीतरी कॅरी करत आहे असं दिसेल. आता जिथे त्यांनी पकडलेलं आहे किंवा ढकलण्याचा प्रयत्न करते त्या ठिकाणी तो फोर्स अप्लाय करत आहे, आणि फोर्स प्रोड्यूस कुठे झालेला आहे म्हणजे काय वाहून नेत आहे तर तिथं तो फोर्स प्रोड्यूस झालेला आहे. आणि शेवटचा पॉइंट जिथं व्हील आहेत तिथं त्याला सपोर्ट आहे त्याचा, म्हणजेच काय एफर्ट आणि फलक्रम यांच्यामध्ये लोड आहे. तर जेव्हा कधी लोड हा एफर्ट आणि फलक्रम यांच्या मध्ये असतो त्यावेळेला ते सेकंड ऑर्डर लिव्हरचं एक्झाम्पल होईल. सो हिअर लोड इज इन द सेंटर, therefore it is the example of second order liver. बघा तुम्हाला बाजूच्या डायग्राम मध्ये दिसेल सेकंड क्लास लिव्हरची जी डायग्राम आहे त्याच्यामध्ये दिसेल की लोड हा फलक्रम आणि फोर्स यांच्या मध्ये आहे, त्यामुळे व्हील बॅरो हे एक सेकंड ऑर्डर लिव्हरचं एक्झाम्पल असेल. आता पुढचे एक्झाम्पल पहा. याला आपण नट क्रॅकर असं म्हणतो. आता इथे एफर्ट लावलेला आहे, लोड लावलेला आहे एका एंडला,
दुसऱ्या एंडला तो पिव्होट केलेला आहे म्हणजे सपोर्ट आहे तिथे, त्याला आपण फल्क्रम असं म्हणलेलं आहे. आणि मिडलला तिथे फोर्स प्रोड्यूस झालेला आहे, त्याला आपण लोड असं म्हणतो. म्हणजेच इथे सुद्धा लोड हा एफर्ट आणि फल्क्रम यांच्या मध्ये आहे, त्यामुळे हे सुद्धा सेकंड ऑर्डर लिव्हरचं एक्झाम्पल असेल. So here the load is in the center, so that it is the example of second order lever. तुम्हाला डायग्राम दिसत असेल सेकंड क्लास लिव्हरची. So last is the third order lever. So whenever effort is in between the load and fulcrum, we called it as a third order lever. आता इथे मेकॅनिकल ॲडव्हान्टेज हा नेहमी लेस दॅन 1 असतो. डायग्राम मध्ये सुद्धा दिसत असेल तुम्हाला की एका एंडला लोड आहे, दुसऱ्या एंडला फल्क्रम आहे आणि मिडलला हा एफर्ट आहे. आता खाली बघा तुम्हाला दिसेल लोड आर्म आणि एफर्ट आर्म काय आहे ते. पॉइंट ए फल्क्रम आहे, पॉइंट बी ला एफर्ट आहे, पॉइंट सी ला लोड आहे. सो ए टू बी हे डिस्टन्स एफर्ट आर्म असेल आणि ए टू सी हे डिस्टन्स लोड आर्म असेल. तर हे झालं थर्ड ऑर्डर लिव्हर. बघा फर्स्ट ऑर्डर मध्ये काय आहे की फल्क्रम हा मिडलला आहे, सेकंड ऑर्डर मध्ये लोड हा मिडलला आहे, थर्ड ऑर्डर मध्ये एफर्ट हा मिडलला आहे. जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर फक्त FLE असं लक्षात ठेवा. F म्हणजे फल्क्रम मिडलला, L म्हणजे लोड मिडलला आणि E म्हणजे एफर्ट मिडलला. तर FLE म्हणजे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड ऑर्डर लिव्हर्स असतील. आता याचेही एक्झाम्पल्स. फिशिंग रॉड म्हणजे ज्याने आपण मासे पकडण्यासाठी वापर करतो. तर एक मुलगा दिसत आहे तुम्हाला, मुलाने काय केलेलं आहे, एका हातात तो रॉड पकडलेला आहे आणि दुसऱ्या हाताने तो अप्लाय करत आहे लोड. आता जिथं तो लोड अप्लाय करणार आहे त्याला आपण एफर्ट असं म्हणलेलं, म्हणजे जो उजवा हात आहे त्याने तो लोड अप्लाय करत आहे तिथे एफर्ट म्हणलेला आहे, दुसऱ्या हाताने त्याने पकडलेला आहे डाव्या हाताने त्या पॉइंटला आपण फल्क्रम असं म्हणलेलं आहे. आणि त्या रॉडच्या एंडला लोड हा प्रोड्यूस होत आहे. म्हणजेच एफर्ट हा मिडलला आहे किंवा तो असा आपण असंही म्हणू शकतो की तो फल्क्रम आणि लोडच्या मध्ये आहे. The effort is in the center. Therefore, it is the example of third order lever. तुम्हाला खाली दिसेल की थर्ड क्लास लिव्हर मध्ये ते. आता पुढचे एक्झाम्पल पाहूयात. टंग असं म्हणलेलं आहे याला आपण. इथेही पहा काय केलेलं आहे की मिडलला त्याने पकडलेला आहे, म्हणजे तिथे तो लोड अप्लाय करणार आहे त्याला आपण एफर्ट असं म्हणणार, म्हणजे फोर्स जिथं अप्लाय होईल तिथं एफर्ट असं म्हणलेलं आहे. एका एंडला सपोर्ट केलेला आहे त्याला आपण फल्क्रम असं म्हणलेलं आहे आणि ज्या दुसऱ्या एंडला तो लोड प्रोड्यूस होतो किंवा फोर्स प्रोड्यूस होतो त्याला आपण लोड असं म्हणलेलं आहे. म्हणजे इथे सुद्धा एफर्ट हा काय आहे की मिडलला आहे. सो एफर्ट इज इन द सेंटर. देअरफॉर इट इज द एक्झाम्पल ऑफ थर्ड ऑर्डर lever. So this is about the lever